हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं। चाललोय आपण आता गावी। ॲक्च्युली गाडीची PUC संपलेली होती म्हणून थांबलेलो PUC काढायला। आता ऑन माय वे टू नाशिकला आता वाजलेत ॲक्च्युली किती वाजलेत यार, 10 वाजलेत। चाललो आता प्राजक्ताकडे। ॲज युजल भिवंडीची ट्रॅफिक यार, मजबूत ट्रॅफिक लागली आहे, मजबूत ट्रॅफिक आहे। आतापर्यंत हा रस्ता माझा खूप फेवरेट आहे कारण की पूर्ण झाड वगैरे असतात, टर्न वगैरे आहे, मस्त मजा येते। 4 व्हीलर चालवायला, बाईक चालवायला तर भाई अजून मजा येते। मी बाईकवरनं दोन तीन वेळा गेलेलो आहे, बुलेटवरच गेलेलो आहे आपल्या। पण भाई एक नंबर वाटतं या रस्त्यावरती गाडी चालवायला, म्हणजे पॉवरफुल वाटतं। आता हे काय ट्रकवाल्यांमुळे त्याच्या आयला थांब आपण। हे ट्रकवाले साले काय भाई, 2 व्हीलर वरती मी तुम्हाला सांगतो यार, या हायवे वरती ना तुम्ही एका गाडीवरती 3 जण 4 जण बसून नका आणू, लहान पोरांना पुढे नका बसून आणत जाऊ कधी कोणाचा काही। एकतर 4 ट्रकवाले एवढे चालतात या रस्त्यावरती, तुम्ही त्यात बाईक वरती एवढ्या उन्हामध्ये लहान पोरांना घेऊन येतात यार, अजिबात नका आणू यार, खूप रिस्की असतं। सेफ्टीच्या हिशोबाने तरी तेवढं नका आणू, कशाला त्या लहान चिमुरड्यांचं हे पुढचं काय भविष्य धोक्यात घालतात यार। तोपर्यंत आपण तर चाललोय आता नाशिकला। आता जाऊ काहीतरी खायला पण बघू। नाशिक राहिलंय 97 किलोमीटर आणि पुढे अजून नाशिकच्या पुढून अजून 80 किलोमीटर जायचं आहे आपल्याला। सो विचार करतोय नाशिकला लंच करून घेऊया, नाशिकला काहीतरी लंच नाशिकलाच करून घेऊ। चाललोय आता, आपल्याला भेटते भाई 21चा ॲव्हरेज देते गाडी आता सध्या। चाललोय 80च्या स्पीडने, जास्त काय पळवायची नाही आपल्याला, काय घाई नाहीये। एकतर बाहेर ऊन पण खूप जास्त आहे, टायर पण जास्त दिवस चालवली नाही गाडी तर टायरांना पण एवढी ते हे नाहीये, जर खाली फुकटते उन्हामुळे। एक्सपान्शन नको व्हायला टायरचं, नाही तर टायर फुटेल इथे। आता एवढं उन्हामध्ये काय कुठं काय करायचं बसायचं, त्यामुळे आपलं नॉर्मल 80ला चालू आहे। आणि तसं पण 80च्या वरती जास्त पळवली गाडी तर भाई फाईन लागतो, फाईन बसतो। आतापर्यंत 15,000 रुपये भरलेलेच फाईनमध्ये, आता अजून भरायची इच्छा नाही। तेव्हापासून आपण कानाला हात जोडले भाई। 80च्या वरती जाऊ देत नाही गाडीला, 80च्या वरती अजिबात नाही। त्याच्यामुळे ॲव्हरेजमध्ये पण खूप डिफरन्स पडला आहे। ॲव्हरेज पण 21.7 दाखवतोय आता। हळूहळू बघू, फायनल डेस्टिनेशनला पोहोचल्यावरती आपल्याला कळेल किती आपल्याला भेटलंय। थांबलोय कसाऱ्याला भाई, काय ऊन लागतंय, मजबूत ऊन लागतंय। थांबलोय आता, गाडीला पण थोडं सावलीत थांबवलंय आणि मस्त गहू माता आलेली। गहू माता आलेली मध्ये, मग आशीर्वाद दिला त्यांनी, मस्त आहे की। थांबलोय, पोहोचलो नाशिकला। आवाज येत असेल तुम्हाला खूप, कारण की मी ऑलमोस्ट हायवेच्या बाजूला आहे आणि थांबलो आहे आता। गाडी जरा सावलीमध्ये बघत होतो लावायला। आता भूक लागली आहे, काहीतरी खाऊन घेऊ, काहीतरी खायचं आहे, भूक लागली आहे। सो गाडी पण लावली सावलीमध्ये। आता आलो आहे पेशवाला, काहीतरी खाऊया आता, हलका फुलका खाऊया। लास्ट टाइम मी आणि आई आलेलो नाशिकला तेव्हा आम्ही इकडे थांबलेलो। सो मी विचार केला परत इकडेच थांबू। आता काय नाही, आपलं पनीर क्रिस्पी आणि एक आलू पराठा मागवला आहे, जास्त नाही। ऊन खूप आहे, जास्त पोटभर खाल्लं की परत त्रास होईल पोटात। झालं आहे जेवण, हॉटेल पण चांगलं होतं, जेवणही चांगलं होतं आणि ओनर पण खूप चांगले होते, ओनरशी पण भेटलो। आता निघायचं आहे आपल्याला लासलगावला यार, खूप ऊन आहे। पण आता ठीक आहे, गाडीमध्ये तर काय वाटणार नाही ऊन, पण हॉटेल यार खूप मस्त होतं हॉटेल। तो भारी, आपलाच माणूस झाला तो शेवटी झाला, आपला माणूस झाला तो आता। आलो लासलगावला, पोचलो आता, लासलगावला पोचलो। आणि इकडे माझ्या वडिलांना हा लालाजीचा भत्ता खूप आवडतो, सो त्यांना मी पार्सल घेतले लालाजीचा भत्ता। त्यांना खूप आवडतो, त्यांना दुसरीकडे जास्त आवडत नाही, इकडचा भत्ता खूप आवडतो। रस्त्याचं काम चालू आहे बाहेरच्या, रस्ता लय बेकार आहे भाई, कशी टाकायची गाडी काय समजत नाही। पूर्ण उत्तराने
थांबा मी एकदा. भाई काय रस्ता आहे भाई, बेकार. भाई परत नाही यायचं या रस्त्याला. आलोय प्राजक्ताच्या घराजवळ आलोय. हे बघा हे शेत, इथे आलं ना, इकडे शेततळ आहे त्यांचं, इकडे शेततळ आहे. आपण येऊ नंतर शेततळाजवळ. इकडे बांधलेलं आहे शेततळ, तिकडे घर आहे प्राजक्ताचं. बघूया मॅडम वाट बघते का झोपून गेली आहे मला बघूया. मला वाटतं झोपून गेलेली असेल ती. बाई खतरनाक आहे. बघू आली आहे का बघू. मॅडम तू मला वाटत नाही जागी असेल, झोपलेली वाटते ती. कारण की नाहीतर ती आतापर्यंत गाडीचा आवाज ऐकून ती आली असती बाहेर. ती बघा आली बाहेर. आली 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 बाहेर आली बाई. आली बाहेर. पोहोचून गेलो. एव्हरेज भेटला 22.5 चा. आली. आदित्य इज बॅक. हे बघा माकड काळी झाले. काळी झाले काय. आता गावाला आल्यावर चेहरा खराब होणारच आहे ना. तुम्ही काय काय घेऊन आले बघू मला खायला. खायला मी ते भेळ आणली आहे. कशाला. घेऊन जायला, दादूंना आवडते म्हणून. मला काय आणला. तुला खजूर आणले आणि यार मी लेस आणले, ते बॅगेत ठेवले की नाही ते बघा. चला खजूर मीच घेऊन दिलेली होती. खोटारडे. अरे आपण आता जायचंय ना परत, म्हणून मी थांबलो नाही जास्त. मग फायनली काय डिसाईड केलं तू? बिर्याणी बनवते का वडापाव बनवते माझ्यासाठी? मी काहीच नाही बनवणार. मग कोण बनवणार आहे? मम्मी. भाई जावायची खातिरदारी. मम्मी बनवणार आहे. लगेच आल्याला थंड काय, थंड हवे का काय. लगेच आता बघा, आता जाईल आमचा भैया जाईल आता, जाऊन थंड घेऊन येईल. भाई जिजूंना गरमी होते. जिजू बघा ना, जिजूंना गरमी होते भाई. बोला काय भैया, जिजूंना काय थंड आणतोय तू? कोणतं थंड काय हवे? कोणता प्रकार थंड म्हणला जिजूंना हवाय? थंड म्हणला कोणता प्रकार कोणता? जिजूंना खूप गरमी होते. काय आणशील तू बोल आता? थंड काय जे आणशील, तुला जे हवे ते घेऊन ये, तुझ्या आवडीचं घेऊन ये. भाई भैया चाललाय, जिजूंना गरमी होते म्हणून थंड आणायला. खातिरदारी. अरे लाजतोय. अरे लाजतोय. आण काय पण आण. काही पण नाही ना भाई. गरम होतंय म्हणून प्राजक्ता सगळीकडे पाण्याचा शितडा मारते. मला खाटबीट आणून दिली. भाई राजावाली ट्रीटमेंट देते नुसतं. आता थंड, नवऱ्याला थंड वाटवण्यासाठी. तेव्हा मग बस का, फक्त माझ्यावर नको पाणी टाकू. बस झाली सेवा. आता आम्ही असं इथं खाटेवरती झोपलोय. खाली थंड पाणी मारलंय एकदम. सॉरी, थंड पाणी नाही मारलंय, थंड पाणी मारलंय. पाणी खाली मारलंय आता, त्यामुळे थोडंसं थंड वाटतंय. अति थंड नाही पण थंड वाटतंय थोडं. ठीक आहे, बरं वाटतं आता थोडं. आता लोळलोय आता मस्त. उद्या होळी आहे ना, शिमगा तर चालू आहे इकडे. सारं वगैरे पण गेली वाटतं अंटीमध्ये आता. हां, होळी आहे ना उद्या, तर मग होळीचं हे करतात तिकडे, सारवतात शेणाने. माणसांना नाही, जमिनीला सारवतात. जमिनीला.
शेततळ्याला आलोय आता आम्ही. शेततळ्याचं उद्घाटन मीच केलेलं होतं, जावई बापूने उद्घाटन केलेलं, म्हणून पाणी एकदम मजबूत आलेलं बाबा यावेळेस शेततळ्याला. आता खाली आहे का नाही बघू आता शेततळा. काय बोलते, माझ्यामुळे आलं की नाही पाणी खरं सांग. आंबा एकच आंबा उरला का इकडे, सगळे जळाले असतील. हां चला शेततळा. अच्छा मायला पडलो ग, विहिरीत नाही जाणार. हे बघा वरती तर पूर्ण गाळ आलाय ग. मी उद्घाटन केलेलं तेव्हा चांगलं पाणी होतं, आता काय माहिती काय झालं. सूर्य किती मस्त दिसतोय मावळताना, आणि हा माझा चंद्र. वाव, तीन बैला एकत्र उभे राहतील. भाई तर आधीच मला बघूनच ओरडायला सुरू केलं. तेव्हा त्याला भूक लागली. भूक लागली नाही, तो मला बघून ओरडतोय. नाही भूक लागली, दरवेळेस ओरडतो ते. खतरनाक बैल. कसा ओरडला तो, मला बघून ओरडला ते. इले बेकार आहे बरं का. आणि ती छोटी ती एकदम भारी आहे. आदित्य ही मारते. मग ती मारू दे ना तिला. नाही मारते. अरे ती कुठे जवळ येणार आहे. आदित्य हा पण आराम प्रेमाने हे करते किती प्रेमाने हे करते बच्चा. ते बघा कसं केलं त्याने आदित्य, किती प्रेमाने. अरे बाबा, हा कोण प्राजक्ताने घाबरवलं तुला. त्याला छान वाटतंय. हा ही मारकी चांगली आहे का ती पण. मारकी नको मारती बघा, ती बघ बोलली ना मारते ती. हे बघा चिटचॅट, इव्हिनिंग चिटचॅट नाही. काय लावतोय तू केसांना हे. फ्लावर्स. का. बिकॉज आय एम अ फ्लावर. फ्लावर. आणि त्याला हिंदीत बोल. हिंदीत बोल ना त्याला. हे फूल आहे आणि मी प्राजक्ता आहे. मी पण आय एम व्हेरी स्मार्ट. आय एम व्हेरी स्मार्ट. स्मार्ट आहे बाई तू. तुझं काय बोलायचं, तू मोठी स्मार्ट. आपण असं एवढं फिरून का चाललोय पण. मग असं छान वाटतंय ना, असं यू टर्न. जिंदगी में कभी यू टर्न. पण इकडे आल्यावर मला असं वाटलं मी खूप मोकळा श्वास घेतलाय का. हे 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 ना लहानपणी मला माझे आजोबा खायला द्यायचे. काय असतं काय माहिती ते. आय डोंट नो काय असतं पण. हे बघा मस्त बाहेर खाट टाकली. आज रात्रीची सोय इकडेच भाई, आज बाहेरच झोपायचं. ये प्राजक्ता इकडे ये ना 2 मिनिटं. अरे 2 मिनिटं ये, बॅटरी संपत आली आहे. मी थकले. सो आज रात्रीचा प्लॅन असा आहे की आज मस्त बाहेर अंगणामध्ये खाट वगैरे टाकून झोपायचं आहे, मस्त फ्रेश एअर. आता आजचा दिवस इकडेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू. आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.